युवराजांच्या हातामध्ये बोरू दिला, तेव्हा म्हणजे महाराजांचं शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती विशाल होता. जे त्यांना शक्य झालं नाही ते मुलाला मिळावं, युवराजाला मिळावं, शंभू राजा 8 भाषेमधला पारंगत राजा व्हावा, हे स्वप्न पाहणारे शिवाजी महाराज आहेत. अष्टप्रधानामध्ये सगळ्या जातींची लोकांचा समावेश करून, न्यायाधीश सारख्या पदावरती मुस्लिमांची भरती करून, स्वतःच्या अंगरक्षकामध्ये मुसलमान ठेवणारे छत्रपती शिवराय आज आपण पाहतोय का? पाहत नाही. आणि म्हणून खरा इतिहास आता पेटाऱ्यातून ते कसे गेले हे पाहण्यापेक्षा 5-7 लाख मुघल सैन्याच्या बादशाहाच्या कैदेत असताना तिथून त्या तडफेनं निघणं, बरोबर, हे तुम्हाला पॉझिटिव्ह दिसलं नाही का सोलापूरकर? इंद्रजित सावंत सरांचं एक पुस्तक वाचलं, त्यांनी मला भेट केलं होतं. त्याच्यामध्ये जेव्हा महाडचा सत्याग्रह झाला, दुसऱ्या दिवशी बाबासाहेब सवंगड्यांबरोबर वरती गेले, तर बाबासाहेबांनी त्या तोफा ज्या आहेत रायगडावरच्या त्यांना पहिल्यांदा स्वच्छ केल्या, तिथली बाबळीची काठी उचलली. म्हणजे छत्रपती शिवरायांची ऊर्जा घेण्याकरता बाबासाहेब जे गेले, तर पहिला जीर्णोद्धार बाबासाहेबांनीच केला असं म्हणायला हवं. बरोबर. म्हणजे एका महापुरुषाचा जीर्णोद्धार महात्मा फुलेंनी जसं रायगडावर समाधी शोधून केला, आता त्यांनाही त्रास झाला फुलेंना देखील, पण त्याच महात्मा फुलेंना बाबासाहेबांसारखा मनुष्य, महाविद्वान मनुष्य गुरुच्या स्थानी फुलेंना नेमलंच. म्हणजे फुले काही लपून राहिले नाही. जसं फुलेंनी समाधी शोधून काढली आणि छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा लिहिला गणेशजी. शिवाजी महाराजांच्या पोवाड्याच्या अगोदर महात्मा फुलेंनी दस्यूंचा पोवाडा लिहिला. म्हणजे या देशातल्या दासांचा, गुलामांचा, असुरांचा, रणांगणी आर्य धूर्तांनी दस्यू जिंकुनी गनिले दासा, तुम्ही नव्हता तुमचा दास, पुसा त्या वेदास, ओढा त्या 4 चौकात, असं म्हणणारी फुले. मला तर भगवान बुद्धानंतर इतकं परखडपणे वैदिकांवरती हल्ला करणार, बाबासाहेब आंबेडकरांवरती भीमराव ते बाबासाहेब अशी एक वेब सिरीजचा प्रकल्प मी बार्टीला प्रतिनियुक्तीवर होतो त्यावेळेस घेतला, आणि तो मला सांगायला तुम्हाला आवडेल की तो विषय नियामक मंडळाने मंजूर केलेला विषय आहे. आता माझं प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यामुळे मी माझ्या मूळ विभागात चाललो. जसं भीमा कोरेगावच्या संग्रामावरती मी तुम्हाला पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये भीमा कोरेगाव आणि तिथला लष्करी इतिहास सांगेल की ज्याचं स्क्रीन प्ले मी तयार करून ठेवलेला आहे. मी आता पा रणजितला, ज्यानं काला आणि कबालीसारखा सिनेमा केला, त्यांना भेटायला मी चेन्नईला निघालेलो आहे. सेकंड मीटिंग आहे. बघूया बहुजनांनी का प्रयत्न. संभाजीराजा वाचताना मला रायप्पा महार दिसला. अरे बापरे. आणि मी इतका नखशिकांत हादरलो म्हणतात ना, किंवा आनंद पण खूप झाला की माझ्या महार समाजातला ही व्यक्ती संभाजीराजेची अंगरक्षक. प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शहाशुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे, प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे उत्तरोत्तर तिचा जो विस्तार आहे, तिची जी व्याप्ती आहे ती वाढत जावो, आणि जे छत्रपतींचं लोककल्याणकारी राज्य आहे त्या राज्यामध्ये ही मुद्रा खणखणीत राहावी, तिचं नाव व्हावं, अशा त्या राजमुद्रेचा जो आशय आहे. शिवाजी महाराजांचं जे नाव आहे ते आजही खणखणीत आहे, ते चलनात आहे. तर त्याचा जो वापर आणि गैरवापर कशा प्रकारे होतो, आपलं काय निरीक्षण आहे याबद्दल? सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हा खरं तर भारतीयाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा दिवस म्हणजे महाराजांचा जन्मदिवस आपण ज्या पद्धतीनं साजरा करतोय त्याबद्दल आनंद जास्तच आहे. परंतु महाराजांचे विचार आणि आचार आज आपण आत्मसात करतोय का याचं सुद्धा चिंतन करण्याचाही हा दिवस निश्चितपणे आहे. छत्रपती शिवराय नाव घेतल्याबरोबर मला सर्वात प्रथम भगवान बुद्धांची आठवण येते. कारण
मी भगवान बुद्धांच्या आसनाकडे जेव्हा पाहतो तेव्हा मला छत्रपती शिवराय दिसतात, मला छत्रपती संभाजी महाराज दिसतात. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या एका ग्रंथाच्या टायटलचं उच्चार करायला मला आजच्या दिवशी आवडेल, बुधभूषणम. त्या दृष्टीनं या देशातल्या विचारवंतांना हे आव्हान आहे की ते बुद्धभूषणम आहे की बुध हा शब्द नक्की कसा तयार झालेला आहे. बरोबर. कारण संभाजी महाराजांच्या 4 ग्रंथांचं आपण निरीक्षण जर केलं तर त्या काळामध्ये भूषण आणि महाराजांचा सहवास आणि महाराजांचं सगळं साम्राज्य आपल्याला दऱ्याखोऱ्यात आणि गडतटावर किल्ल्यांमध्ये आढळतं. बरोबर. आणि भगवान बुद्धांच्या लेण्या देखील आज महाराष्ट्रामध्ये इतक्या प्रमाणात आपल्याला दिसतात. बरोबर. तर तो 2-2.5 हजार वर्षांचा इतिहास आणि महाराजांचा इतिहास या दोन्ही गोष्टी सांगड घालण्याचा माझा प्रयत्न हमेशा राहिलेला आहे. सर, प्रश्न हा होता की ज्या वेळेस राहुल सोलापूरकर सारखा एखादा व्यक्ती ज्याने शाहू महाराजांची भूमिका केलेली आहे, तो व्यक्ती म्हणतो की शिवाजी महाराज हे आग्र्यामध्ये पेटाऱ्यातून पसार झाले नाही तर त्यांनी लाच दिली आणि लाच देऊन ते तिथनं निघाले. आणि ज्या पद्धतीने आपण संभाजी महाराजांचं जे चारित्र्य आहे, त्याचा जो व्यासंग आहे आपला, आणि खूप आपण ज्या पद्धतीने त्यावरती खोलवर मांडणी करत असता सातत्याने, तर कारण की शिवाजी आणि संभाजी हे दोघेही त्यावेळेस औरंगजेबच्या कैदेत होते आणि संभाजी महाराजांचं वय काही 9-10 वर्षाचं असेल. तर या प्रसंगाकडे कसं पाहता, नक्की काय आहे, खोटं खरं काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर ज्या प्रमाणामध्ये अभ्यास व्हायला हवा त्या पद्धतीनं जरी होत असेल तर तो व्यक्त होत नाही. आणि जर आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडं विशिष्ट स्वजातीय चष्मा लावला की कसा बिघाड होतो, त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल सोलापूरकर. कारण आपण आपल्या जाती सोडल्याच नाहीत. बरोबर. आपण महापुरुषांना असं नेहमी बोललं जातं की संभाजी महाराजांना, शिवाजी महाराजांना मराठा समाजानं कैद केलं, मग त्यांचे ते प्रतीक झाले, त्यांची अस्मिता झाली. मग बाबासाहेब आंबेडकर ते आता जे बौद्ध आहेत म्हणजे पूर्वाश्रमीचे ते बौद्धच, नंतर ते महार. महार हा शब्द फार वैभवशाली आहे, त्याच्यावर मी पुन्हा थोड्या वेळाने येईल. आणि महार मराठा हे सगळे विचाराने आचाराने एकच आहे. तर संभाजी महाराजांचा जर इतिहास आपण जर पाहिला तर या देशाला छावासारख्या सिनेमातून संभाजी महाराज आताशी थोडेसे कळायला लागले. ही चांगली गोष्ट आहे. दिस इज द पॉझिटिव्ह थिंग, 1 स्टेप अहेड असं म्हणता येईल. आता इतिहास संभाजी महाराजांचा दाखवताना त्यांनी रायप्पा आणि संभाजी महाराज उलगडताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे अस्पृश्याला आणखी या काळात अस्पृश्य केलं जातं. म्हणजे कोणत्या चष्म्यातून आपण महापुरुषाला पाहतो, बरोबर, त्याचं चिंतन, त्याचं परीक्षण होणं गरजेचं आहे, निरीक्षण सांगणं गरजेचं आहे. आता शिवाजी महाराजांच्या बद्दल अशा प्रकारची भाषा वापरणं, आणि तुम्ही आता उल्लेख केला की त्यांनी शाहू महाराजांची भूमिका केली होती. अंगावरती डगला घालून भूमिका करणं आणि थोबाडावरती रंग लावून मेकअप करून सामोरं जाणं म्हणजे शाहू महाराज तुमच्या डोक्यात येणं असं मी समजत नाही. बरोबर. कारण तुम्ही ती जात घेऊन तिथेही गेलेला आहात. बरोबर. आणि तुम्ही नेहमी त्याच पद्धतीनं त्याच कंगोऱ्यानं तुम्ही पाहत असता की माझी जात सर्वश्रेष्ठ कशी. म्हणजे ब्राह्मण म्हणून कोण मुलाईजा पाहतो असे म्हणणारे छत्रपती शिवराय, ह्या वाक्याचा ते लोक उच्चार करतात का बघा. म्हणजे त्यांनी प्रत्येकानं बघा, त्या काळामध्ये शिवरायांच्या काळामध्ये शिवरायांनी जेव्हा हातामध्ये युवराजांच्या हातामध्ये बोरू दिला तेव्हा म्हणजे महाराजांचं शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती विशाल होता.
जे त्यांना शक्य झालं नाही ते मुलाला मिळावं, युवराजाला मिळावं. शंभू राजा 8 भाषेमधला पारंगत राजा व्हावा हे स्वप्न पाहणारे शिवाजी महाराज आहेत. अष्टप्रधानामध्ये सगळ्या जातींची लोकांचा समावेश करून, न्यायाधीश सारख्या पदावरती मुस्लिमांची भरती करून, स्वतःच्या अंगरक्षकामध्ये मुसलमान ठेवणारे छत्रपती शिवराय आज आपण पाहतोय का? पाहत नाही. आणि म्हणून खरा इतिहास आता पेटाऱ्यातून ते कसे गेले हे पाहण्यापेक्षा 5-7 लाख मुघल सैन्याच्या बादशाहाच्या कैदेत असताना तिथून त्या तडफेनं निघणं, बरोबर, हे तुम्हाला पॉझिटिव्ह दिसलं नाही का सोलापूरकर? बरोबर. आता दुर्दैव आहे की मी सोलापूर जिल्ह्यातला आहे, मला नाव घ्यायला लाज वाटायला लागली. छत्रपती शिवरायांवर भाष्य करताना, बाबासाहेब आंबेडकर सारख्या विद्वानावर भाष्य करताना जीभ कचरत कशी नाही. आणि जर तुम्ही म्हणता गणेशजी की त्यांनी शाहू महाराजांची भूमिका केली होती, अहो पर एपिसोड किती पैसे मिळतात ह्याच्यावर ऍक्टर लोक जगतात. त्यांना काय महत्व द्यायचं? फक्त मी या निमित्तानं बहुजन समाजाला एक आवाहन करेन, आणि मी बहुजन हा शब्द सार्वत्रिक वापरतो, तो सर्वांसाठीच वापरतो. या मातीत जन्माला आलेला तो बहुजन, कारण भगवान बुद्धानं हा शब्द आणला, बहुजन हिताय बहुजन सुखाय. बरोबर. त्यामुळे आपण बहुजन म्हणून मग हे अस्पृश्य आहेत का, मग हे बौद्ध आहे का, हे नवबौद्ध आहे का, महार आहे का, ही जी संशोधनं लावतोय आपण, बरोबर, ही फार चुकीची आहेत. मग आता मराठा समाजातले आमचे खूप सारे मित्र इतकं गहन अभ्यास करतात. प्राध्यापक इंद्रजित सावंत सारखी माणसं शिवरायांवर जसं अधिकारवाण्याने अभ्यास करतात तसा बाबासाहेबांवरही करतात. बरोबर. मग आमचे श्रीमंत कोकाटे असतील, आता हे बुद्धभूषणम, आता तुम्ही येताय म्हणून मी ते पुस्तक वरती काढून ठेवलं होतं, राम टाकवलेंनी ते संपादित केलं. हे बुद्धभूषणम सारखी पुस्तकं ही संभाजीराजांनी, ही संभाजीराजांचा व्यासंग आहे हा. मी तर म्हणतो की आबासाहेबांवर संभाजीराजांचं इतकं प्रेम करणारा मुलगा जगाच्या पाठीवर कुठला नाही. हे केवळ भावनिक होऊन बोलणं नव्हे, तर अवघ्या 30-32चा हा राजा कशा पद्धतीनं वागतो, काय आदर्श ठेवतो, मग त्यावेळेस समकालीन इतिहासकारांनी का लिखाण त्यांच्यावर केलं नाही? जसं शिवरायांच्या काळामध्ये शिवराय थोडेसे आपण त्याला भाग्यशाली म्हणूया त्यांना, बरोबर, की आणि शिवाजी राजांची तलवार बघून घाम फुटत असावा म्हणून शिवरायांच्या बद्दल सुद्धा लिखाण करताना त्यांनी जसं शिवरायांनी शेतकऱ्याचा विचार केलेला आपल्याला दिसतो, दानपत्र दिसतात, त्यानंतर जातीचा आहे, स्वजातीय आहे म्हणून त्याला शिक्षा नाही असं शिवरायांचं चरित्र दिसत नाही. तो रांझ्याच्या पाटलाचं आपल्याला उदाहरण घेता येईल. बरं, रांझ्याच्या पाटलाचं उदाहरण घेतलं म्हणजे अखिल मराठा जात असं होऊ शकत नाही. बरोबर. कारण बघा, मग बाबासाहेब आंबेडकरांनंतर मग बौद्धांमध्ये पुन्हा एखादा विद्वान बाबासाहेबांच्या उंची इतका दिसतोय का कुठेतरी आजूबाजूला तरी? कारण बाबासाहेब आंबेडकरांची 35 विशेषणं आपण गणेशजी पाहतो. म्हणजे वहीचं एक अख्खं पान आपण जर लिहित बसलो तर ते जलनीतिज्ञ, अर्थतज्ञ, शिक्षण तज्ञ, पत्रकार असं आपल्याला लिहित बसावं लागते. म्हणजे बाबासाहेब आणखी फार पुढे आहे. बरोबर. हे टायटल्स आहेत. बरोबर, बरोबर. मग अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर सत्येंद्र चव्हाणला बोलता येईल का? ते नरेंद्र जाधव सर बोलतील, ते भालचंद्र मुनगेकर सर बोलतील, बरोबर, किंवा त्या क्षेत्रामध्ये गिरीश कुबेर सारखी माणसं आहेत, ते संपादक लोकसत्ताचे, ते बऱ्यापैकी बोलतील. पण आपल्याला बोलता येते का? बाबासाहेब जलनीतिज्ञ, नदी जोड प्रकल्पाची मूळ संकल्पना बाबासाहेबांची, बरोबर, परंतु मग बाबासाहेब आपण पोहोचवतोय का? बरं, मला गणेशजी हे आवडेल सांगायला की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं, जय भीम हा या शब्दाच्या उच्चाराबरोबर मला छत्रपती शिवराय आठवतात. कारण बाबासाहेबांनी छत्रपती शिवरायांची ऊर्जा रायगडावर जाऊन घेतली आणि नंतर मनुस्मृतीचं दहन केलं. आणखी एक गमतीची गोष्ट आहे की बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारतमध्ये आपण पाहतो की बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते
रायगडावर गेलेले दिसतात 10-12 सवंगड्यांबरोबर. बरं, सवंगडी म्हणजे काय विटी दांडू खेळणारे बाबासाहेबांबरोबर नसायचे. बाबासाहेबांबरोबर सगळ्याच समाजातले ब्राह्मण लोक सुद्धा, मराठा लोक सुद्धा. कारण बाबासाहेब बघा, आपल्याला एक आणखी 100-500 वर्षे लागतील बाबासाहेब समजायला, तर छत्रपती शिवराय समजायला 1000 वर्ष लागतील. कारण तथागत बुद्ध म्हटलं की तुम्हाला राजा बळी आठवायला हवा, राजा चारवाक आठवायला हवा, ज्याचा खून झाला पुष्यमित्र शुंगाने केला ते भरधृत आठवायला हवा, तर तुम्हाला इतिहास हळूहळू उलगडायला होईल. जर आता महात्मा फुलेंना तुम्ही जर त्या ठराविक ही त्यांचा बरं, हे त्यांचा जेव्हा बहुजन समाजातली एकमेकावर अशा कुरघोड्या करतात, बोलतात. माझे त्यांना प्रश्न आहे की जसं बाबासाहेबांच्या बाबतीत असं बरेचसे लोक आम्ही ज्यांना भेटतो ते बोलतात, तर बाबासाहेब प्रचंड हुशार होते, बाबासाहेब प्रचंड विद्वान होते, त्यांनी संविधान तयार केलं. बरोबर. मग मी त्यांना प्रश्न विचारतो, बाबासाहेबांची किती पुस्तकं वाचली? भूविरती शुद्राज वाचलं का? कारण या देशातला, या राज्यातला मराठा समाज हा सुद्धा मुळात क्षुद्रच. आजही त्याची जन्मकुंडली काढली तर कॉर्नरच्या रखान्यामध्ये त्याला शिव लिहिलेलं असतं. त्याचं उत्तर त्या ब्राह्मणाकडून, त्या पुरोहिताकडून त्याने घ्यावं. म्हणजे शूद्र आमच्या बाबतीत तर असा घोळ आहे की वी वेर नॉट इन द क्लास. बरोबर. आम्ही अतिशूद्र, अवर्ण. हा, ज्याला वर्णच नाही. बरं, संस्कृती तयार करताना किंवा अभ्यास करताना बी फार घोळ आहे. सूर म्हटले की ते, आणि आसूर म्हटले की ह्या देशातली मूळ भूमिपुत्र. बरोबर. आम्हाला लावायचं, मुळात ज्यांनी जन्म घेतला इथं. बघा, आपण आदिवासींचा इतिहास पाहिला या देशातला, तर गोंड संस्कृती आपल्याला दिसते, आणि मग छत्रपती शिवराय आठवायला लागतात. कारण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती जी नक्षी काढायची गेटवरती, ती गोंड जमात कुठं आहे? बरोबर. तो समाज कुठं आहे ज्यांनी एवढी हाडाची काढ करून, घाम गाळून, दिवस रात्र काम केलं असेल? त्या आदिवासींबद्दल आपली श्रद्धा काय आहे? बरोबर. ज्या बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवानं वयाच्या 64-65 वर्षापर्यंत अहोरात्र कष्ट घेतलं, प्रचंड कष्ट घेतलं, त्यांचा थोडा देखील अभ्यास मला तर काही दिसत नाही. मी म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांवरती भीमराव ते बाबासाहेब अशी एक वेबसिरीजचा प्रकल्प मी बार्टीला प्रतिनियुक्तीवर होतो त्यावेळेस घेतला, आणि तो मला सांगायला तुम्हाला आवडेल की तो विषय नियामक मंडळाने मंजूर केलेला विषय आहे. आता माझं प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यामुळे मी माझ्या मूळ विभागात चाललो, परंतु ही बाबासाहेब आंबेडकर दाखवणं म्हणजे सयाजीराव महाराज दाखवणं. मला सांग मित्रा की सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्या काळात भीमरावाला जर स्कॉलरशिप दिली नसती तर भीमराव ते बाबासाहेब हा प्रवास क्वेश्चन मार्क. बरोबर. मग राजर्षी शाहू महाराज, ती ह्या सगळ्यांचा सहवास आणि संपर्क जो आहे, म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत, तर हे बाबासाहेब आपल्याला सांगता आले पाहिजेत. आणि जसं आता छावामधून मी कौतुक करेल त्या अभिनेत्याचं पण, आणि मी अजून तो सिनेमा पाहिला नाही, मी त्याच्यावरची टिप्पणी, त्याचे रेकॉर्ड्स ऐकतोय. मी 2-3 दिवसामध्ये तो सिनेमा पाहणार आहे, कारण तो माझ्या हृदयाला फार मोठा, माझं प्रचंड प्रेम असल्यामुळं तो उत्तरार्ध मला बघणं फार कठीण जाणार आहे, याची मला जाणीव आहे. एक विचारवंत थोडासा असला म्हणून तो फार कठोर राहील किंवा फार कडक राहील असं काही नसतं. सिनेमातून जेव्हा तुम्ही त्या व्यक्तिरेखेशी भिडता त्यावेळेस तुम्ही फार गलबलून जाता आतमधून. बरोबर. आणि संभाजीराजांच्या बद्दलचं मला सांगायला आवडेल की औरंगजेबाचे 3 इतिहासकार होते जे प्रसिद्धीस आहेत. एक काफी खान, दुसरे मुस्तेद खान, आणि तिसरे ईश्वरदास नागर. अच्छा. ही ब्राह्मण व्यक्ती आहे. म्हणजे ही मिक्स्ड कल्चर आहे, तुमचा वापर करणं आणि फेकून देणं. मग आता संभाजीराजांच्या हत्येच्या वेळेसचा जो इतिहास आहे तो आता बघून गलबलून गेलोय. मग आतापर्यंत आपण संभाजीराजावर का नाही अभ्यास केला? बरोबर.
का नाही इतिहास आपण लिहायला का नाही शिकलो, आपण वाचायला का नाही शिकलो? फक्त आपण प्रतीक आणि प्रतिमाचा वापर करणार आहे का? सेलिब्रेशन असावं, परंतु दोन्ही महापुरुषांच्या बाबतीत मला एक छोटासा अभ्यासक म्हणून ही मला खेद वाटतो की ज्या डीजे मध्ये तुम्हाला सर्वसामान्य माणसांना त्रास होतो, काहींना हार्ट अटॅक्स येतात, काही हार्ट पेशंट्स असतात, त्यामुळं तुम्ही खरंच बाबासाहेब तुम्हाला सांगायचं आहे का दुसऱ्यांना, तर आपण सगळ्यांनी गणेशजी अभ्यासाला सुरुवात करायला हवी. की तुमचं जे बॅकग्राऊंड आहे, तुम्ही पशुधन विकास अधिकारी या खात्यामध्ये आहात आणि अभ्यासाचा तुमचा एवढा व्यासंग आहे की तुम्ही बार्टीमध्ये शासन प्रमुख विस्तार सेवा याचा कार्यकाळ तुम्ही पाहिलेला आहे. परंतु तुमचा जो पिंड आहे तो एक लेखकाचा पिंड असतो, कारण की तुम्ही स्वतः फ्लॅशबॅक म्हणून तुमचं आत्मचरित्र सुद्धा लिहिलेलं आहे. परंतु संभाजी महाराजांवरचा जो व्यासंग आहे तो तुमचा खूप तगडा व्यासंग आहे. तर तुम्ही हा जो प्रवास आहे अचानक इकडे असं वळालात कसे? साधारण 2003 मी साल्लेर मुल्लेर किल्ल्यावरती होतो. अच्छा. महाराजांचा स्पर्श त्या किल्ल्याला झालेला होता संभाजीराजांचा, आणि तो काळ असेल 2003-04. तर त्यावेळेस संभाजीराजांबद्दल कुतूहल जन्माला आलं, कारण आम्ही अशी झापडं लावलेली लोक आहोत की मी पूर्वाश्रमीचा महार आत्ताचा बौद्ध म्हणून अभिमानाने मिरवतो, मग आम्ही फक्त बाबासाहेब म्हणतो, जय भीम, बरोबर, जय शिवराय म्हणायला आपल्याला हा जो प्रवास आहे, जय भीम टू जय शिवराय म्हणजेच भीमराव ते बाबासाहेब. मी माझ्या एका मित्राला दुसऱ्या दिवशी फोन केला जो मराठा समाजामध्ये होता. मला अशी अपेक्षा होती की मराठा आहे म्हणून त्याच्या घरी पुस्तक असलंच पाहिजे. बरोबर. मग मी त्या मित्राला म्हटलं की संभाजीराजांचं पुस्तक मला एखादं मिळेल काय, तर मग त्याने एक मला पुस्तक आणून दिलं. आता मी त्या मित्राचं नाव विसरलो, सटाणा तालुक्यातला. तर तेव्हा संभाजीराजा वाचताना मला रायप्पा महार दिसला. अरे बापरे, आणि मी इतका नखशिकांत हादरलो म्हणतात ना, किंवा आनंद पण खूप झाला की माझ्या महार समाजातला ही व्यक्ती संभाजीराजाची अंगरक्षक. मग ते फार प्रेम तयार होत गेलं की त्या काळात एका छत्रपती राजानं अस्पृश्य वर्गातल्या माणसाला अंगरक्षक नेमावं. बरोबर. नंतर मग मी पुस्तकांमधून वाचत गेलो तर जे कावेरी नदीवरचं चिकदेव राजाचं जे युद्ध आहे त्याच्यातला रायप्पाचा सहभाग, मी असं म्हणेल की ते जे युद्ध आहे तर ते जगाच्या इतिहासात असं युद्धच झालेलं नाही की ज्याच्यामध्ये अग्निबाणांचा वर्षाव पहिल्यांदा भारतात झाला. आणि त्याला संभाजीराजे सामोरे गेले. म्हणजे संभाजीराजे जर सांगायचे गेले तर मला वाटतं की 5-50 सिनेमे नक्की होतील. म्हणून मी छावावर जास्त क्रिटिसाइज किंवा अशा पद्धतीने जात नाही. मग बौद्धांनी पण रायप्पा महारावरती एखादा सिनेमा काढावा. बरोबर. किंवा सत्येंद्र चव्हाणनं काढण्याचा प्रयत्न करावा, जो प्रयत्न मी फार दिवसापासून करतोय, पण यश अजून मिळत नाही. आणि तेवढं प्रेम आपल्यामध्ये तयार होत नाही. मग संभाजीराजांच्या बद्दलचं मी सगळं लिखाण जेव्हा वाचायला लागलो की त्यांचं आणि वडिलांच्या मध्ये जी पोकळी आहे ती भरून काढण्याचं कार्य राजमाता जिजाऊनं केलं. कारण मी माझं फ्लॅशबॅक हे आत्मकथन जेव्हा लिहिलं 2013 तेव्हा राजमाता जिजाऊवरतीच मी प्रस्तावना लिहिली. म्हणजे जिजाऊंचा शब्द लिहिल्याशिवाय माझं फ्लॅशबॅक पूर्ण झालं नाही. आणि म्हणजेच 2003चा संभाजीराजा माझ्यामध्ये प्रत्येक क्षणाला राहिला. तो संभाजी महाराज की ज्या संभाजी महाराजांवरती बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात प्रबंध लिहिण्याचा प्रयत्न केला. ही फार वेगळी गोष्ट आहे. नाही, आणि पब्लिक डोमेन मध्ये ही गोष्ट नाहीये तेवढी. अगदी अगदी अगदी. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातला GDP एवढ्या हायर लेवलला का याचं कुतूहल बाबासाहेबांना होतं. बाबासाहेबांना आणखी एक कुतूहल होतं की संभाजी महाराजांच्या काळात सोशल स्ट्रक्चर कसं होतं. कारण अंगरक्षक रायप्पा महार म्हणजे छत्रपती शिवरायांनी जसं 18 पगड जातींना धर्मांना सुद्धा एकत्र करून, बघा मी काय शब्द वापरतोय, नुसत्या जाती नाही. बरोबर. तर मुस्लिम काय करतात, मग फ्रेंच प्रवासी येऊन महाराजांना काय भेटतात, बरोबर. मग पोर्तुगीज कसे येतात. म्हणजे महाराज म्हटलं तर युनिव्हर्सल आहे.
जसं बुद्ध म्हणलं तर युनिव्हर्सल आहे, Correct. जागतिक आहे, Correct. वैश्विक आहे. तसं आता आपण संभाजी महाराजांना वैश्विक बनवलं पाहिजे. आणि त्यांनी तुमचा रायप्पा दाखवला नाही तर तुम्ही सुद्धा तयार केला पाहिजे. तुमचं एखादं नाटक तर तुम्ही आणलं पाहिजे, एखादा सिनेमा आणला पाहिजे, तुमचा विचार पुस्तकातून आणला पाहिजे. जे लोक ह्या व्यवस्थेच्या विरुद्ध असतात, बहुजनांच्या विरोधात असतात, ते सतत सक्रिय असतात. बरोबर आहे. म्हणून हे राहुल सोलापूरकर प्रातिनिधिक आहे, मी फार महत्व देत नाही. अजून काहीतरी सोलापूरकरला आरक्षणाबद्दल विचारा खाजगीत जाऊन, ते आणखी काहीतरी भडक विधान करेल. बरोबर. मग जसं अपप्रचार सारखा होतो की 10 वर्षच दिलं होतं बाबासाहेबांना, 10 वर्ष. मग 10 वर्षात कुठली तरी जात तुम्ही नष्ट केली का? या देशामधल्या जाती अंत झालाय का? म्हणजे सामाजिक बहिष्कृतपणा अजून गेलेला नाही, म्हणूनच अॅट्रॉसिटीज होतात, म्हणून बलात्कार होतात, मागासवर्गीयांवरती हत्या होतात. जयभीमचं केवळ ट्यून लावली मोबाईलवर म्हणून तुम्ही हत्या जर करत असाल तर तुम्ही माणसं आहात की अजून हिंस्र श्वापद आहात. त्या जनावरांचा डॉक्टर आहे मी. ती जनावरं खूप चांगली हो, ती इतक्या निर्गुणपणे मारत नाहीत कुणी कोणाला. एंड रिझल्ट सत्ताधीशांनी ठरवलेला असतो. आपण फार छोटी माणसं आहेत, आम्ही तर नोकरीतली माणसं आहेत, आम्हाला बोलता नाही, आम्हाला संहिता आहे. आणि जरा प्रशासनामध्ये थोडं वरिष्ठाला अन्याय झाला जर नंतर, म्हणजे ह्या पार्टीमध्ये मला 1 वर्ष मुदतवाढ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली होती, परंतु ह्या वेब सिरीजसाठी त्यांनी आदेश दिले होते, परंतु त्यानंतरही माझं प्रतिनियुक्ती रखडली. म्हणजे ती वेब सिरीज त्यांना होऊ द्यायची वेब नव्हती. सिरीजचं नक्की काय झालं? म्हणजे हा प्रकल्प तुम्ही पुढे मांडला होता, तो नियामक मंडळामध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि मला प्रेझेंटेशन देण्याबद्दलचे आदेश त्या नियामक मंडळाने दिले होते. आणि त्या नियामक मंडळाचे अध्यक्ष हे सचिव असतात त्या विभागाचे, सामाजिक न्यायाचे. आता आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब आहेत, त्यानंतर हर्षदीप कांबळे साहेबांसारखी मोस्ट इंटेलिजंट आणि अनुभवी IAS ऑफिसर सचिव म्हणून आहेत. खरं तर हा प्रकल्प त्यांनी पुढे राबवायला हवा. एक सत्येंद्र चव्हाण 50-60 वर्ष जगेल, 70 वर्ष जगेल, मरून जाईल, परंतु बाबासाहेब, सयाजीराव महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, बघा हे पुन्हा होणे नाही. इंद्रजित सावंत सरांचं एक पुस्तक वाचलं, त्यांनी मला भेट केलं होतं. त्याच्यामध्ये जेव्हा महाडचा सत्याग्रह झाला, दुसऱ्या दिवशी बाबासाहेब सवंगड्यांबरोबर वरती गेले, तर बाबासाहेबांनी त्या तोफा ज्या आहेत रायगडावरच्या त्यांना पहिल्यांदा स्वच्छ केल्या, तिथली बाबळीची काठी उचलली. म्हणजे छत्रपती शिवरायांची ऊर्जा घेण्याकरता बाबासाहेब जे गेले, तर पहिला जीर्णोद्धार बाबासाहेबांनीच केला असं म्हणायला हवं. बरोबर. म्हणजे एका महापुरुषाचा जीर्णोद्धार महात्मा फुलेंनी जसं रायगडा समाधी शोधून केला, आता त्यांनाही त्रास झाला, फुलेंना देखील, पण त्याच महात्मा फुलेंना बाबासाहेबांसारखा मनुष्य, महाविद्वान मनुष्य, गुरुच्या स्थानी फुलेंना नेमलंच. म्हणजे फुले काही लपून राहिले नाही. जसं फुलेंनी समाधी शोधून काढली आणि छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा लिहिला, गणेशजी. बरोबर बरोबर. शिवाजी महाराजांच्या पोवाड्याच्या अगोदर महात्मा फुलेंनी दस्यूंचा पोवाडा लिहिला. म्हणजे या देशातल्या दासांचा, गुलामांचा, बरोबर, असुरांचा. बरोबर. रणांगणी आर्य धूर्तांनी दस्यू जिंकुनी गनिले दासा, तुम्ही नव्हता तुमचा दास, पुसा त्या वेदास, ओढा त्या 4 चौकात, असं म्हणणारी फुले. मला तर भगवान बुद्धानंतर इतकं परखडपणे वैदिकांवरती हल्ला करणारे फुलेच आहेत. बरोबर. आज फुले, महात्मा फुले आपल्याला माहितीच नाही. आपण संभाजी महाराजांची पुस्तकं, मी गेल्या वर्षी एक छोटंसं आर्टिकल महाराजांना आठवताना म्हणून लिहिलं बार्टीत असताना शिवजयंतीच्या निमित्तानं. तर मी त्याच्यामध्ये आग्रह धरला की आंतरराष्ट्रीय विद्यापीठात जर शिवाजी महाराज शिकवले जातात, त्यांचं व्यवस्थापन, आरमार, तर भारतात काय गोंधळ आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात नेहमी अफजल खानाचा कोथळा इथपर्यंतच मर्यादित महाराजांना का ठेवता आहे. बरोबर. मग महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम होते हे बी जरा डिक्लेअर करून द्या. बरोबर. असं हिंदू मुस्लिम, पुन्हा ते दलित सवर्ण,
मग आता आपण रक्त कसं घेतो गणेशजी कुठल्याही जातीचं? मग कशाचं सवर्ण नवर्ण काढलाय? म्हणजे आपण किती तकलादू आहोत, किती खोटारडे आहोत, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण ब्लड बँकेत आपण रक्ताचा आग्रह धरतो का की मला मी कट्टर बौद्ध आहे, मला बौद्धाचंच रक्त आणि कांबळे बनसोडेचं, असं म्हणतोय का चव्हाण? म्हणजे विज्ञानाच्या वेळेस तुम्ही सगळं शिथिल करताय आणि काही लग्न आलं, विधी आला की लगेच तुमची जात वरती येते. म्हणून एकट्या ही जे प्रकार घडतायत महाराजांच्या विषयी काही बकबक करणं, तर आपण पण त्यांना उत्तरं अभ्यासातून दिली पाहिजेत, ताकदीने दिली पाहिजेत. आणि जेव्हा प्रतिकार करायचा आहे ना, तेव्हा आता मी संभाजीराजाचा अनुयायी आहे, तर आणि छोटासा अधिकारी आहे, पशुवैद्यकीय क्षेत्रात आहे, पशुधन विकास अधिकारी म्हणून काम करतोय. तर खरोखर थोबाड फोडली पाहिजेत. आणि कसं आहे, मग जेलमध्ये जर कैदी गेलाच नाही तर गुन्ह्यांचं प्रमाणही कमी होणार नाही. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि हा गुन्हाच आहे. बघा, कुठलीही तुम्ही भूमिका करा. आता विकी कौशलनं संभाजी महाराज रेखाटले, प्रसिद्धीचे जोतात गेला, तो आता फेमस होईल. त्या कटरीनापेक्षा जास्त विकी कौशल फेमस. बरोबर. कारण स्पर्श कुणाला केला? संभाजी महाराजांना. जो जो स्पर्श करेल आमच्या राजाला, त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार. आणि राजा काय जगला आणि राजाचा मृत्यू जगाच्या इतिहासात तेवढी निर्गुण हत्या कुणी वाचली नसेल, ऐकली नसेल. आणि 40-45 दिवस त्यांना बंदी करून ठेवलं जातं. मी माझ्या एका लिखाणामध्ये संभाजी महाराजांच्या निनावी खलीत आलेला आहे, तो कधीतरी तुम्हाला मी वाचून दाखवेल. माझ्याजवळ आहे तो, की संभाजी महाराज आदल्या रात्री काय बोलले असतील जेव्हा दुसरा दिवसाचा सूर्य त्यांना दिसणार नव्हता, तेव्हा संभाजी राजा किती आगतिक असतील, आबासाहेबांची काय आठवण असेल, जिजामातेला काय त्यांनी वंदन केलं असेल का. त्यांची जी हत्या आहे, जेव्हा मी विश्वास पाटलांना धन्यवाद देईल, कारण त्यांनी संभाजी ही कादंबरी खूप छान लिहिली. खरं तर संभाजीराजांवरती लिखाण आपण जसं करायला कमी पडलो, तसं तर मी शिवपुत्र संभाजी या ग्रंथाचा पण उल्लेख करेल, की जो ब्राह्मण व्यक्तीने लिहिला, डॉक्टर कमल गोखले यांनी. आता त्याच्यामध्ये एवढे 400-400 500 पानाचे ते जे एवढं, आणि संभाजी महाराजांवर जसं बोलताना आपल्याला घाम फुटेल. आता इथून पुढच्या काळामध्ये लोकांना तो घाम फुटावा, कारण त्यांना अभ्यासावा की जो राजा, सुसंस्कृत राजा, छत्रपती शिवराय बाजूला असताना आमच्या युवराजावर तुम्ही अशा प्रकारचे आरोप केलेले तो घाणेरडे. शिवाजी महाराज बाजूला असताना तुमची लेखणी जर अशी चालते, तर त्या लेखणीला पण आपल्याला खोडता आलं पाहिजे. जसं वारंवार संभाजीराजांबद्दल बोललं जातं की दिलेर खानाकडे गेले. मग आपण होतो का त्या काळामध्ये? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या आपल्याला श्वास आणि घास दिला, त्या महाराजांचे ते मुत्सद्दी धोरण नसावं काय? आणि इट वॉज मिक्स्ड कल्चर. इकडचे लोक तिकडे, जसं ईश्वरदास नागरचं मी उदाहरण घेतलं, मग तुमचे पंत सगळीकडेच होते, औरंगजेबाकडे पण होते. बरोबर. म्हणजे कशा पद्धतीनं अवमान करता येईल एवढाच जर प्रयत्नात आपण राहिलो, तर मला वाटतं ही देशाला भूषणावं नाही. मला छत्रपती संभाजीराजांच्या एका यांचा उल्लेख करायला आवडेल. दास शूद्रांची गुलामगिरी म्हणून ज्यांनी ग्रंथ लिहिला, ते प्राच्य विद्यापंडित आमचे शरद पाटील. तर त्यांचं एक पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की शिवाजी महाराजांची शेवटची जी पत्नी होती महिषी नावाची, ती सुद्धा अस्पृश्यच होती. तो तांत्रिक राज्याभिषेक होता म्हणून ते लग्न करावं लागलं होतं. बघा, आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि संभाजी महाराज मला इतके अद्वितीय राजे दिसतात. दोघं हिमनगाची टोकं आहेत आणि आपल्यासारखे पामर काय त्यांचे कंपॅरिझन करणार आणि काय आपल्याला ऐके आहेत का?
आपण त्या पात्रतेचे पण नव्हतो. म्हणून संभाजी राजा जो युवराज एका हातात तलवार घेतो तो दुसऱ्या हातात बोरू घेतो, म्हणजे शिक्षणाचं महत्व ओळखतो. बरोबर. जो राजा या देशामध्ये पहिल्यांदा चिलखताचा शोध लावतो, चिलखताचा शोध संभाजी महाराजांचा आहे. मी तुम्हाला चिकदेव राजाचं युद्ध जे वारंवार सांगतोय की त्या युद्धामध्ये चिलखताचा वापर संभाजी महाराजांनी चामड्याचा चिलखत तयार केलेला आहे. अच्छा. आणि त्यावेळेस त्या बंगलोर साईड कर्नाटकामधल्या चर्मकार लोकांकडून ती कातडी महाराजांनी घेतलेली आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक जातीचं कॉन्ट्रीब्युशन हे तुम्हाला घ्यावं लागतंय. बरोबर. म्हणजे जसे छत्रपती शिवराय जगले, आपण नुसतं म्हणतो रयतीचे राजे, जाणता राजा, आणि नुसतं जाणता म्हणून होईल का, तर मानलं पण पाहिजे. बरोबर. बाबासाहेबांना आपण मानतो पण जाणतो का, अभ्यास केलाय का, एखाद्या विशेषणावर 10 मिनिटं बोलता येईल का? मग IAS असो, IPS असो, नाही तर माझ्यासारखा एक वर्ग 1चा अधिकारी असो किंवा प्राध्यापक असो. आता जसं भीमा कोरेगावच्या संग्रामावरती मी तुम्हाला पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये भीमा कोरेगाव आणि तिथला लष्करी इतिहास सांगेल की ज्याचं स्क्रीन प्ले मी तयार करून ठेवलेलं आहे. मी आता पारंजीतला ज्यानं काला आणि कबालीसारखा सिनेमा केला त्यांना भेटायला मी चेन्नईला निघालेलो आहे. सेकंड मीटिंग आहे. बघूया बहुजनांनी का प्रयत्न करू नये. नसतील तुमच्याकडे पैसे, पण पैशावाले उभा राहतील ना अग्रवाले एखादा. बरोबर. पण तुम्ही प्रयत्नच नाही केला. अहो, मरेपर्यंत प्रयत्न करावा, किमान मुलाला तरी त्या क्षणाला आठवेल की बाबा बापाचं हे स्वप्न होतं. खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण की फक्त क्रिटिसिझम करणं की या मूवीमध्ये हे दृश्य का नाहीये किंवा हे कॅरेक्टर का नाहीये किंवा हे कॅरेक्टर संयुक्तिक नाहीये, ऐतिहासिक दृष्ट्या ते बरोबर नाहीये, इथपर्यंत फक्त स्वतःला मर्यादित न करता आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो या क्षेत्रामध्ये, तर खूप महत्वाचं तुम्ही काम करताय. आणि संभाजी महाराज हा विषयच इतका मोठा आहे की मी समतेच्या दृष्टिकोनातून संभाजीराजांना फार पाहतो. कारण राजांचं संस्कृत प्रेम किंवा भाषेवरती प्रेम, जनतेवरचं प्रेम आणि शिवाजी महाराजांबद्दलचं वैशिष्ट्य आणि संभाजीराजांबद्दलचं एक वैशिष्ट्य मला जे आवडतं की राजासाठी मला मृत्यू यावा असं प्रत्येकाला वाटणं, हे जगाच्या इतिहासात अलेक्झांडरला सुद्धा एवढं भाग्य मिळालं नाही आणि नेपोलियनला तर निश्चितच न मिळालेलं नसेल. म्हणून नेपोलियन अलेक्झांडर बरोबर कम्पॅरिझन केली तर माझे महाराजच श्रेष्ठ ठरतात. आणि ज्या महाराजांची ऊर्जा बाबासाहेब आंबेडकर रायगडावर घेतात, बरोबर, तर ते रिलेशन तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. किंवा जय भवानी जय शिवाजी, बरोबर, ही जी घोषणा ही बाबासाहेब आंबेडकरांनी या महामानवाची आहे. त्यांच्या महाडच्या लेटर पॅडवरती जय भवानी जय शिवाजी लिहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा आहे, ना की एखाद्या पक्षाची. बरोबर. त्या भ्रमात राहू नये. आम्ही वाचायला लागलेलो आहोत, आम्ही अभ्यास करतोय, परंतु आमचा अभ्यास बाहेर येत नाही. कारण गणेशजी, प्रॉब्लेम काय आहे की बहुजनांचा इतिहास म्हटलं की ठराविक वर्ग त्याला हात लावत नाही. फुले, शाहू, बाबासाहेब असं काही दिसलं पुस्तक की असं मानतील की होते. आणि बहुजन सुद्धा त्याच ह्याच्यामध्ये गुरफटलेला आहे. ह्याला मानसिकताच गुलामीची मी म्हणतो. म्हणजे त्या वर्गात जन्माला आला म्हणून तो बाबासाहेबांचा लगेच फार मोठा फॉलोअर झाला असं मी मानत नाही. बरोबर. किंवा मराठा समाजात जन्माला आला म्हणून तो छत्रपती शिवरायांना फारच मानतो. ह्या वल्गनेत आपण राहू नये. बरोबर. कारण आपण अन्याय करतो का, अत्याचार करतो का, महाराजांचा एखादा तरी गुण आपल्यात आहे का? आता बघा, रांजाच्या पाटलांचं ज्यावेळेस तुम्ही उदाहरण सांगता सर, आणि आताची जी सद्य परिस्थिती आहे की ज्या पद्धतीने महिलांवरती जे अत्याचार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्याला काही असा ज्या पद्धतीने राजरोसपणे त्याला प्रतिबंध तर होतच नाहीये, बिलकुल कुठेही पायबंद होताना दिसत नाही. आणि इतकी मजल जी वाढलेली आहे, धाडस वाढलेलं आहे गुन्हेगारांचं. तर तो काळ आणि आताचा जो काळ आहे, तर शिवाजी महाराजांच्या नावावरती फक्त राजकारण केलं जातंय. आणि एकंदरीत एक जे नॅरेटिव्ह आहे की मुसलमान द्वेष जो आहे तो कशा प्रकारे पेरता येईल शिवाजी महाराजांच्या नावाखाली, संभाजी महाराजांच्या नावाखाली, हे नॅरेटिव्ह सेट केलं जाते. अगदी अगदी. आणि एखादं नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह असेल, चुकीचं असेल, काही असेल, पण ते खोडता पण तुम्हाला आलं पाहिजे ना.
बरोबर. आता आपण 50-60 वर्ष झाली म्हणजे इतकं मजेत राहतोय, इतक्या आनंदात राहतोय. फ्लॅट झालं की प्लॉट घेतोय, प्लॉट झालं की विदेशात फिरतोय, बँकॉकला गेलो म्हणतोय, सिंगापूरला गेलो म्हणतोय. आपण लिहायला कधी शिकणार आहोत, वाचायला कधी शिकणार आहोत खरा इतिहास? कारण बघा, संभाजीराजांच्या GDP वर जर बाबासाहेब हे करत असतील आणि प्रबंध लिहिण्याचा प्रयत्न करतात, तो सबमिट झाला नाही माझ्या माहितीप्रमाणे. परंतु बाबासाहेबांनी संभाजी महाराजांना सुद्धा स्पर्श केला. या निमित्तानं किती मोठा आनंदाचा क्षण आहे हा. म्हणजे तुम्हाला सांगड घालता आली पाहिजे, तुम्हाला जोडता आलं पाहिजे. तोडण्याचं तुम्ही नेहमी जी भाषा करताय सगळ्याच बाजूनं, मी कोणाचंच समर्थन करत नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे. बरोबर. आणि फारच सत्य वागलो म्हणूनच माझा बार्टीचा प्रवास थांबला. पण ठीक आहे, एनिवे माझं डिपार्टमेंट मला आहे आणि मी प्रयत्न करत राहणार. तुमच्यासारखी होतकरू लोक, काही उद्योजक लोक, काही मित्रमंडळींनी सहकार्य केलं तर पुढं आपण छोटीशी कृती करूया, काहीतरी करूया, हाच विचार सगळ्यांनी घ्यायला हवा. आता छत्रपती शिवरायांवरती आपण एवढं, शेतकरी असतील, मायमाऊली असेल, बघा बांधावर उभा राहणारा राजा आहे का अलेक्झांडरचा, किंवा भारतात बी राजे झाले ना. मग औरंगजेब कुठल्या शेतात जाऊन उभा राहिला का बांधावर? बघा, तुम्हाला आपला राजा सांगता आला पाहिजे, तो सिद्ध करता आला पाहिजे, तर तुम्ही राजाचे. आणि आपल्याला ह्या 50-50 पिढ्या जातील तर ते महाराज आणखी उलगडायची बाकी राहतील. इतकं अथांग महासागरासारखं कार्य महाराजांचं 50 वर्षातलं हो. मग 50 वर्षात जसा संभाजीराजांचा करुण अंत बघून तुम्ही थिएटरमध्ये रडताय, तर मग महाराजांचा बी अंत कसा झाला त्याचा बी थोडासा अभ्यास आता करायला हवा. जे महाराज दक्षिण दिग्विजय करून येतात, ते काही मर्सिडीजने गेलेले नव्हते, ते घोड्यावर येतात. ते महाराज गुडघादुखीने जातात. मोठे प्रश्न आहे. म्हणून आपल्याला गणेश अभ्यास करायला पाहिजे आणि अभ्यास करणाऱ्याला थोडं समर्थन द्या. बरोबर. तुम्ही अभ्यासाला लागला तर चव्हाण करेल, कांबळे करेल, पाटील करेल. तर जेव्हा अभ्यासाला लागतील ना सगळे, आणि प्रत्येक मोहल्ल्यातून गल्लीतून एखादा इब्राहिम शेख जर उभा राहील ना अभ्यास घेऊन, की माझे पूर्वज होते महाराजांबरोबर, असं छाती ठोकपणे सांगेल, तेव्हा तुम्हाला हिंदू मुसलमान जे विष पेरण्याचं षडयंत्र आहे ना, तुमचं फेल जाईल. खूप महत्त्वाचा मेसेज आहे, कारण की प्रत्येक वेळेस मुसलमानांचं जे काही मुसलमानांविरुद्ध जे नॅरेटिव्ह पसरवलं जातं आणि त्याविरुद्ध नेहमी बौद्ध समाज म्हणा, बहुजन वर्ग इथला उभा राहतो मुसलमानांच्या बाजूने. परंतु स्वतः मुसलमान ज्यावेळेस या गोष्टींमध्ये उभा राहील आणि छाती टोकपणे तुम्ही जसं सांगितलंय तसं तो बोलेल, क्लेम करेल की हा आमचा पण इतिहास आहे, हा आमचा पण राजा आहे, तेव्हा कुठे जाऊन ते फेक नॅरेटिव्ह अगदी. म्हणजे मगाशी मी जसं सांगितलं गणेश, की तुम्हाला सांगावं लागेल ना. आता आरमार प्रमुख महाराजांचा मुसलमान, बरोबर. अंगरक्षक ते 5-6 काय होते ते त्यातले मुसलमान, ते न्यायाधीश काजी हैदर कोण होतात ते मुसलमान. बरं, महाराजांच्या किल्ल्यांवरती त्यांच्यासाठी प्रार्थनास्थळ काय आहेत महाराज. आणि मग तुम्हाला जर हे कळालं तर तुम्हाला हे असं फेक नॅरेटिव्ह करण्याची हिंमत बी होणार नाही. बरोबर बरोबर. आरमार प्रमुखच होता, पुन्हा लष्कर प्रमुख, महाराजांबरोबर खूप लोक ही इमानदारीने लढली हो. बरं, हे काय परदेशातून आलेत का हो लोक? इथल्याच मातीतले ते. संभाजी महाराजांना बघून समोरच्याची काय अवस्था झाली असेल, तर त्या निमित्तानं एक शेवटचं वाक्य मला घ्यायला आवडेल. यदि इतिहास के पन्नों पर, यदि इतिहास के पन्नों पर इतिहास लिखा जाएगा महाराज, तो इतिहास भी थर करके आपको याद करेगा. और लिखेगा महाराज, इतिहास खुद ही लिखेगा कि जुल्मों के बादशाह ने हजारों जुल्म ढहाए यहाँ पर दखन नहीं हिला. सरांनी मांडणी केलेली आहे. तर बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये जे एक सेंट्रल थॉट जो आढळतो की कल्टिवेशन ऑफ ह्युमन माइंड इज दी अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स, की बुद्धीचा जो विकास आहे तो सर्वोत्तम आणि सर्वोच्च विकास झाला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण विविध मांडणी केलेली आहे आणि विविध अँगल्सने कशा पद्धतीने
एका सूत्रामध्ये हा संपूर्ण समाज बांधता येईल, जिथे विभाजन होण्याऐवजी तो समाज अगदी. एकजुटीने एक साथ यावा आणि एक भारत म्हणून राष्ट्र निर्माण हो, व्हावं, हो. हे बाबासाहेबांचं जे स्वप्न अगदी, आहे, अगदी. त्या स्वप्नाच्या दिशेने तुम्ही ते जे पॉइंट आउट करत आहात, तर खूप सुंदर अशी आपण मांडणी केलेली आहे. आणि भविष्यात सुद्धा जे वेगवेगळे विषय असतील त्या विषयांवरती आपल्याकडून आम्ही गायडन्स घेतच राहू. आणि प्रबुद्ध भारतच्या दर्शकांकडून आणि प्रबुद्ध भारत चॅनलकडून पण आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण जो भीमराव ते बाबासाहेब ही जी वेबसिरीज सुरू करण्याचा किंवा त्याचं जे काही प्रोडक्शन आहे ते पुढे त्याचं फलित व्हावं, आणि ज्या पद्धतीने आपण विविध सिनेमा काढण्याचाही प्रयत्न करीत आहात, पा रणजित सारखा डिरेक्टर किंवा नागराज मंजुळे सारखे डिरेक्टर यांच्याशी आपण कॉन्टॅक्टमध्ये आहात, तर त्याचंही नक्कीच काहीतरी चीज व्हावं, ही खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. खूप खूप आभार. आणि तुला धन्यवाद देईल की मला व्यक्त होण्याची संधी प्रबुद्ध भारतनं दिली. आणि ज्या प्रबुद्ध भारताचा जन्म बाबासाहेब आंबेडकरांनी घातला, बरोबर. तर त्या प्रबुद्ध भारतनं माझ्यासारख्या एका छोट्या माणसाची मुलाखत घ्यावी इतकी प्रदीर्घ काळ, याबद्दलही आनंद वाटतो. कारण गणेश, अभ्यास करायला सांगणं आणि स्वतःहून करणं, या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. बहुजन समाजानं नुसतं आक्रमक न राहता अभ्यास करून आपलं स्वतःचं स्थान बळकट केलं पाहिजे, एवढा छत्रपती शिवरायांच्या चरणी त्यांच्या जयंतीनिमित्त मी अपेक्षा व्यक्त करतो.